व्यापारी महासंघाचे कार्यालयाचे लोकार्पण निमित्त आज सत्यनारायण पूजा। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे व्यापारी महासंघ आणि संपूर्ण शहरातील व्यापारी क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी आज या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। तर सदर हा कार्यक्रम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर व धुळे व्यापारी महासंघाचे कार्यालय महासंघालय पहिला मजला मे नितिराज इंजिनियर्स लिमिटेड बाफना बिल्डिंग जवळ पारोडा रोड धुळे येथे या व्यापाऱ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होत असून या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी चर्चा, बैठका, अधिवेशन आणि अडचणी या संदर्भात या हॉल कार्यालयाचं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या समस्या, अडचणी संदर्भात चर्चा करावी असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे। तर यावेळेस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडिया, तसेच सुनील रुनवाल, प्रशांत देवरे, अशोक कोटेचा, खेमजी पटेल, अनिल रुनवाल, आनंद पाटील, महेंद्र सोनार, हर्षकुमार रेलन, गजेंद्र अंपडकर आदी सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आयुक्त अमिता दगडे पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। समस्त व्यापारी बांधवांच्या सोयीसाठी, व्यापार क्षेत्रामधल्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या व्यापारी भवनची निर्मिती केलेली आहे। धुळे व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे या वास्तूची सुरुवात केलेली आहे। ज्या संघटनांना, ज्या व्यापारी बांधवांना आपले ट्रेनिंग सेशन, आपल्या संघटनांच्या बैठका घ्यायच्या असतील त्याच्यासाठी हे भवन, त्यांच्यासाठी हे दालन उघडण्यात आलेलं आहे। याचा त्यांनी लाभ घेऊन आपल्या संघटनांना मजबूत करण्याचं काम करावं आणि व्यापारी मजबूत करावा या उद्देशाने याची निर्मिती केलेली आहे। आणि हे भवन आपण परवा रोडवर मेसर्स नितिराज इंजिनियर्स लिमिटेडच्या वरती पहिल्या मजल्यावर सुरू केलेलं आहे। परवा रोडवर बाफना बिल्डिंगच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी ज्या काही असतील, त्याच्यावर या काही बैठका घ्यायच्या असतील, त्या बैठका आणि ट्रेनिंग सेशन या दोघांसाठी या हॉलचा उपयोग आपल्याला करता येणार आहे। व्यापारी महासंघाच्या 21 वर्षाच्या इतिहासामध्ये आज व्यापारी महासंघाला स्वतःचं असं छत्र मिळालेलं आहे आणि हे छत्र मिळवताना धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीनजी बंग आणि सेक्रेटरी राजेशजी गिंदोडिया यांचा सिंहाचा वाटा आहे। या दोघांनी धुळे व्यापारी महासंघाला यशोदीपाच्या उंच शिखरावर नेले आहे। आज आमच्या स्वतःच्या वास्तूत प्रवेश करताना धुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांना मनस्वी आनंद होत आहे। आम्ही नेहमी दुसऱ्यांना छत देत असतो, परंतु आज स्वतःच्या छतामध्ये जाताना आज मनस्वी असा आनंद आम्हाला झालेला आहे। व्यापारी महासंघाच्या कारकिर्दीमध्ये आजचा दिवस स्वर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं फार मोठी ऐतिहासिक कामगिरी धुळे व्यापारी महासंघाने धुळे शहराच्या सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने केलेले आहे। हे काही एकट्या व्यापारी महासंघाचं श्रेय नाही, धुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। 40 असोसिएशनला बरोबर घेऊन धुळे व्यापारी महासंघ आपली कारकीर्द या ठिकाणी धुळे शहरात पुरवत आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने, धुळेकरांच्या आशीर्वादाने धुळे व्यापारी महासंघ असाच पुढे कार्यरत राहील यात काही किंचितही शंका नाही। ईश्वर आपल्यासाठी प्रार्थना करतो।